या व्हिडिओमध्ये आता आपण गुगल फॉर्मच्या सेटिंग पाहणार आहोत। यासाठी आपल्याला वरती दिसत असलेला सेंड या पर्याय शेजारचा सेटिंग या पर्यायावरती जावं लागेल। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 3 सेक्शन मध्ये हा सेटिंग पर्याय दिसेल। पहिला जो सेक्शन आहे तो म्हणजे जनरल, दुसरा जो सेक्शन आहे तो म्हणजे प्रेझेंटेशन आणि तिसरा जो सेक्शन आहे तो म्हणजे क्विज। त्यामधला जनरल सेक्शन आपण प्रथम पाहूया। याच्यामध्ये जो पहिला पर्याय आहे कलेक्ट ईमेल ॲड्रेस, या पर्यायावरती आपण क्लिक केल्यानंतर आपण ज्यांना आपले क्वेश्चनरी पाठवणार आहोत त्यांचे ईमेल ॲड्रेस आपल्या क्वेश्चनरी थ्रू कलेक्ट केले जातील। यानंतर खाली जो रिक्वायर्ड साइन इन याचा जो उपपर्याय आहे लिमिट टू 1 रिस्पॉन्स, या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपण एका मेलवरून एकदाच रिस्पॉन्स कलेक्ट करू शकतो। म्हणजेच एक व्यक्ती एका मेलवरून एकदाच आपल्याला रिस्पॉन्स देऊ शकते। एक पेक्षा जास्त रिस्पॉन्स एक व्यक्ती एका मेलवरून देऊ शकत नाही। त्याच्यामुळे आपल्या सोयीनुसार हा पर्याय आपण चालू किंवा बंद करू शकतो। त्यानंतर खाली रिस्पॉन्डंट स्कॅन याचे 2 उपपर्याय आहेत। याच्यामध्ये एडिट आफ्टर सबमिट, म्हणजे जर एखाद्याने आपण दिलेली प्रश्नावली भरली आणि त्यानंतर जर त्याला ती प्रश्नावली एडिट करायची असेल तर या पर्यायावर टिक करून आपण त्याला ती प्रश्नावली एडिट करण्यासाठी पुन्हा एकदा चान्स देऊ शकतो। जर प्रतिसादकाने प्रश्नावली भरल्यानंतर तो पुन्हा एडिट करू शकणार नाही अशी जर सेटिंग तुम्हाला करायची असेल तर याच्यावरची टिक तुम्ही काढून टाका किंवा याला टिक करू नका। त्यानंतर सी समरी चार्ट अँड टेक्स्ट रिस्पॉन्स, म्हणजेच जेव्हा प्रतिसादक आपली प्रश्नावली भरेल त्यानंतर त्याला त्याच्या मेलवरती आपली प्रश्नावली भरल्याचा एक समरी चार्ट किंवा टेक्स्ट रिस्पॉन्स दिला जाईल। यानंतर जो दुसरा पर्याय आहे प्रेझेंटेशन, याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपली प्रश्नावली कशा प्रकारे आपण प्रेझेंट करणार आहोत त्या संदर्भातील हे पर्याय आहेत। यामध्ये जो पहिला पर्याय आहे तो म्हणजे शो प्रोग्रेस बार। यावरती क्लिक केल्यानंतर जो आपला प्रतिसादक आहे त्याला प्रश्नावलीमध्ये खालच्या बाजूला एक प्रोग्रेस बार दिसेल। त्याच्यावरून प्रश्नावली किती भरली गेली आहे हे त्याला समजू शकेल। यानंतर जो दुसरा पर्याय आहे शफल क्वेश्चन ऑर्डर, हा पर्याय जेव्हा आपण क्विज तयार करतो आणि ती विद्यार्थ्यांना पाठवतो त्यावेळेस त्या क्विज मधील प्रश्नांचा क्रमांक हा वर खाली होतो। म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका मिळताना ही वेगवेगळ्या प्रश्न क्रमांकाने मिळू शकेल। यानंतर शो लिंक टू सबमिट अनदर रिस्पॉन्स, यामध्ये आपली प्रश्नावली भरल्यानंतर त्या ठिकाणी दुसरा रिस्पॉन्स सबमिट करण्यासाठी प्रतिसादकाला किंवा विद्यार्थ्यांना लिंक दिसेल। त्या लिंकवरती ते क्लिक करून त्यांचा रिस्पॉन्स पुन्हा नोंदवू शकतात। हे तिन्ही पर्याय आपापल्या गरजेनुसार आपण चालू किंवा बंद करू शकतो। हे झाल्यानंतर खालच्या बाजूला कन्फर्मेशन मेसेज, म्हणजे जेव्हा तुमची प्रश्नावली कोणी प्रतिसादक पूर्ण भरेल आणि सबमिट करेल त्यानंतर त्याच्या स्क्रीनवरती कोणत्या प्रकारचा मेसेज तुम्हाला द्यायचा आहे तो मेसेज तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता। हा मेसेज त्याला प्रश्नावली सबमिट केल्यानंतर त्याच्या स्क्रीनवरती दिसेल। यानंतर जो तिसरा पर्याय आहे क्विज, या क्विज पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपण या पर्यायाचा वापर करून आपल्या प्रश्नावलीचे रूपांतर क्विज मध्ये करू शकतो।
या ठिकाणी प्रथम आपल्याला मेक धिस अ क्विज हा पर्याय आहे तो ऑन करून घ्यावा लागेल. हा पर्याय ऑन केल्यानंतर खालच्या बाजूला काही उपपर्याय ऑन होतील. त्यातील पहिला जो पर्याय आहे तो म्हणजे रिलीज ग्रेड. या पर्यायाचा वापर करून आपण जेव्हा विद्यार्थी आपली ही क्विज सोडवेल त्यानंतर लगेचच विद्यार्थ्याला त्याची ग्रेड त्याच्या मेलवरती मिळेल. जर तुम्हाला विद्यार्थ्यांना त्यांची ग्रेड त्यांच्या मेलवरती लगेच द्यायची नसेल तर हा जो दुसरा पर्याय आहे लेटर आफ्टर अ मॅन्युअल रिव्ह्यू हा पर्याय तुम्ही ऑन करून ठेवू शकता. त्यामुळे जेव्हा तुम्ही सर्वांचे क्विज रिव्ह्यू करताल त्यानंतर तुम्ही त्यांना ग्रेड रिलीज करू शकता. यानंतर खालच्या बाजूला रिस्पॉन्डन्स कॅन सी यामध्ये 3 उपपर्याय दिसत आहेत. त्याच्यामध्ये मिस क्वेश्चन, करेक्ट आन्सर आणि पॉइंट व्हॅल्यू. जेव्हा विद्यार्थी आपण त्याला दिलेली क्विज सोडवेल आणि सबमिट करेल त्यानंतर विद्यार्थ्याला त्याच्या मेलवरती काय काय मिळेल हे या ठिकाणावर आपण ठरवू शकतो. यामध्ये पहिला जो पर्याय आहे मिस क्वेश्चन म्हणजे याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे कुठले प्रश्न चुकले हे त्यांच्या मेलवरती दिसतील. त्यानंतर करेक्ट आन्सर म्हणजे जे प्रश्न चुकले होते त्याचे योग्य उत्तरे किंवा त्यांनी जे प्रश्नांची उत्तर दिलेत त्यातले किती उत्तरे बरोबर आहेत हे त्याला तिथे दिसतील. आणि त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नाला किती मार्क होते हे त्या ठिकाणी दिसेल. आपल्या गरजेनुसार आपण हे पर्याय चालू किंवा बंद करून ठेवू शकतो. यानंतर आपल्याला ही सर्व सेटिंग सेव्ह करून घ्यावे लागेल. जेव्हा जेव्हा तुम्ही कोणतीही सेटिंग करताल ती सेटिंग तुम्हाला कंपल्सरी सेव्ह करावं लागेल. यानंतर आपला जेव्हा फॉर्म तयार होईल तो फॉर्म आपण इतरांना कसा पाठवू शकतो ते या ठिकाणी पाहूया. समजा तुमचा हा फॉर्म तयार झाला आहे. आता हा फॉर्म आपल्याला इतरांना पाठवायचा आहे. त्यासाठी आपल्याला सेंड या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 3 पर्याय दिसतील. त्याच्यामध्ये सेंड व्हाया मेल, सेंड व्हाया लिंक आणि एम्बेड. त्याचबरोबर पुढे अजून 2 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फेसबुक आणि ट्विटर. यामध्ये जो पहिला पर्याय आहे सेंड व्हाया मेल, ज्याला तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे त्याचा ईमेल ऍड्रेस टाकून तुम्ही हा फॉर्म त्याला पाठवू शकता. या ठिकाणावरून एकाच वेळी खूप साऱ्या लोकांना देखील तुम्ही मेल पाठवू शकता. त्यासाठी प्रत्येक मेलमध्ये तुम्हाला कॉमा द्यावा लागेल. कॉमाच्या सहाय्याने खूप सारे मेल तुम्ही एकाच वेळेस या ठिकाणी अटॅच करून हे मेल सेंड करू शकता. यानंतर जो दुसरा पर्याय आहे तो म्हणजे लिंक. या ठिकाणी आपल्या या फॉर्मची लिंक जनरेट झालेली आहे. ही लिंक जर तुम्हाला छोटी करायची असेल तर शॉर्टन URL याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही लिंक छोटी होईल. त्यानंतर ही लिंक कॉपी करून तुम्हाला ज्यांना हा फॉर्म द्यायचा आहे त्यांना ही लिंक पाठवू शकता. ही लिंक तुम्ही व्हॉट्सअप थ्रू, मेसेज थ्रू, मेल थ्रू किंवा तुमचा गुगल क्लासरूम असेल तर गुगल क्लासरूम मध्ये ही लिंक पेस्ट करून देखील तुम्ही विद्यार्थ्यांना पाठवू शकता. यानंतर जर हा फॉर्म तुम्हाला तुमच्या वेबसाईटला जोडायचा असेल त्यासाठी पुढचा हा जो पर्याय आहे एम्बेड याचा वापर करू शकता. एम्बेड मध्ये तुम्हाला HTML लिंक तयार करून मिळते. ही HTML लिंक तुमच्या वेबसाईटवर अटॅच केल्यानंतर हा फॉर्म तुमच्या वेबसाईटला अटॅच होतो आणि त्या ठिकाणावरून देखील प्रतिसादक या प्रश्नावलीला प्रतिसाद देऊ शकतो. यानंतर तुम्हाला डायरेक्ट हा फॉर्म फेसबुकवरती अपलोड करायचा असेल तर या फेसबुक पर्यायाचा वापर करून तुम्ही हा फॉर्म डायरेक्ट फेसबुकवरती अपलोड करू शकता. त्याचबरोबर हा फॉर्म जर तुम्हाला ट्विटरला अटॅच करायचा असेल तर या ट्विटर पर्यायाचा वापर करून तुम्ही फॉर्म ट्विटरवर देखील सेंड करू शकता. यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की एकच फॉर्म
2 किंवा 3 शिक्षकांनी एकत्र मिळून बनवावा, तर या ठिकाणी मोर पर्यायामध्ये ऍड कोलॅबरेटर हा पर्याय आहे. याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही इतर शिक्षकांना या फॉर्मसाठी कोलॅबरेशन करण्यासाठी जॉईन करून घेऊ शकता. या ठिकाणी त्या शिक्षकाचा तुम्ही मेल टाका आणि त्यांना हा मेल सेंड करा. तो शिक्षक त्याच्या ड्राईव्ह वरून या क्वेश्चनरीमध्ये चेंजेस करू शकतो. अशा प्रकारे गुगल फॉर्मच्या वेगवेगळ्या सेटिंग आपल्या गरजेनुसार आपण करून घेऊ शकतो. त्याचबरोबर गुगल फॉर्म आपण वेगवेगळ्या माध्यमातून इतरांना शेअर करू शकतो आणि एकच गुगल फॉर्म आपण कोलॅबरेटिव्हली 2, 3 किंवा अनेक जण मिळून तो तयार करू शकतो.